तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण बोटभर दुखणं हा पाठ पाहणार आहोत. तर या मागील भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की लेखिकेने शेवटी डॉक्टरला फोन जोडला आणि ती डॉक्टरकडे गेली. त्यानंतर डॉक्टरांनी काय काय त्याच्यावर उपचार केले, कशा प्रकारे तिला प्लॅस्टर बांधले बोटाला, आणि ह्या सगळ्यांची माहिती आपण पाहिलेली होती. आणि आता पुढे पाहू. मग त्या चिमुकल्या बोटांची नुसती तपासणी क्ष-किरणांनी फोटो वगैरे झाल्यानंतर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लॅस्टरसुद्धा नकोय, नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे काय झालं, मन अगदी हलकं झालं. डॉक्टरांनी थोडासा दिलासा दिला की काही घाबरू नका, काही झालेलं नाही, फक्त काय करायचं आहे, प्लॅस्टरसुद्धा नको आहे, फक्त ट्रॅपिंग करायचं आहे, असं त्यांना आणि चांगले बोलले डॉक्टर. त्यामुळे तिला थोडा दिलासा मिळाला आणि मनावरचा ताण उतरला. मग थोड्याच वेळात निराश झाला. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय, आजूबाजूची 2 बोटंही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळं जड अंतःकरणानं घरी परतले. म्हणजेच काय, जड अंतःकरणानं म्हणजे काय की अतिशय म्हणजे खूप त्यांना भारी वाटू लागलं की आपला आता बोटही बांधून घेतले दोन्ही तिन्ही आणि आपला गळ्यातही हात टाकलेला आहे. त्यामुळे त्यांना अतिशय त्यांच्या मनावर ताण आला. आणि पर्स हलकी झाली म्हणजेच काय की पर्समधले पैसे जेवढे आणले होते तेवढे पैसेसुद्धा त्यांचे संपून गेले आणि म्हणून जड अंतःकरणानं त्या घरी परतल्या. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत, त्यामुळे कामावर रजा टाकून मी घरी बसले. आता त्या नोकरी करत होत्या, सर्व्हिस करत होत्या. त्यामुळे काय झालं होतं की त्यांना आता हात बांधलेला असल्यामुळे त्यांना सुट्टी घ्यावी लागली आणि मग त्यांनी रजा टाकली. आपण उगाच डावं उजवं काही म्हणायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. आता आपण काही कामं जी आहेत ती आपण उजव्या हाताने करतो, सहसा आपल्या डाव्या हाताने कामं होत नाही. पण आता उजवाच हात बांधल्यामुळं काय झालं, लेखिकेला डाव्या हातानं कामं करावी लागत होती. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अमंगळ व डावाच निघाला. काही जे मंगळ कामं, चांगली कामं असतात ती आपण उजव्या हाताने करतो, पण आता डाव्या हातानेच सगळं काही करावं लागत होतं. जरी आपण अमंगळ समजतो डावा हात, तरी डाव्याच हाताने लेखिकेला कामं करावी लागली. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. डाव्या हातानं कोणतंच काम लेखिकेला जमत नव्हतं. शेवटी त्यांना हातपाय चोळत बसावं लागलं. कळ लागल्यामुळे काही बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच गळवळायची. आणि काय होत होतं की एका हाताने काम होत नव्हतं आणि दुसऱ्या हातात जर उजवा हात कामाला लावला तर त्या दुसऱ्या बोटाला सुद्धा कळ लागत होती, दुःख होत होतं आणि त्यामुळं नुसतीच दिवसभर कळवळ करत बसावं लागत होतं. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं आणि त्यामध्ये अतिशय डोक्यामध्ये त्यांच्या विचार सुरू होते की आता आपल्याला डॉक्टरांनी ह्या 5-6 प्रकारच्या गोळ्या दिलेल्या आहे घ्यायसाठी. मग ह्या गोळ्यांना कसं समजत असेल की पोट बरं करायचं आहे की बोट बरं करायचं आहे, असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागले. अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे. आणि लहानपणापासूनच त्यांना असं वाटत होतं की आपल्याला जर हाताचं बोट, पायाचं बोट हे जर दुखत असेल तर आपल्याला गोळ्या पोटात घ्यावे लागतात. हे त्यांना लहानपणापासूनच प्रश्न पडत होता, पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, आणि गोळ्या गिळंकृत केल्या. आणि सगळं पाहून त्यांनी काय केलं, त्या गोळ्यांच्या किमती वगैरे पाहून त्या गोळ्या गिळंकृत केल्या, म्हणजे गोळ्या घेतल्या. बोटं नुसती घट्ट गुंडाळलेली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द
स्ट्रॅपिंग असा जड शब्द वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेलं झालं नाही. आता काही दिवसांनी ते स्ट्रॅपिंग काढलं, पण लगेच काही सगळं चांगलं झालं नाही. आलबेल नाही झालं म्हणजे सगळं काही बरोबर झालं नाही. आणखी थोडं गोळ्यांची फैर झडली आणि चेंडू वळवायचा व्यायाम सांगितला. मग काय झालं की आता काही गोळ्या त्यांनी दिल्या नाही. मग काय दिलं त्यांनी? हाताचा बोटांचा व्यायाम करायला सांगितला. म्हणजेच काय, चेंडू वळवण्याचा व्यायाम सांगितला. बच्चो का खेळ असं वाटून मी दुर्लक्ष केलं आणि काय हे लहान पोरांचं खेळ बा म्हणून लेखिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि तर पुढच्या भेटीत बोट न वळवण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावर डॉक्टरांनी बोट ठेवलं आणि तुम्ही हा व्यायाम का बरं टाळला आणि म्हणून त्याच गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलं. मग काय, चेंडू वळवणं, कागदाचे घट्ट गोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळं कामाचा बट्ट्याबोळ झाला आणि बोटामुळं काही त्यांना व्यवस्थित काम करता आलं नाही. आणि त्यांना चेंडू वळवणं, कागदाचे घट्ट गोळे तयार करणं का बरं? की बोटाला व्यायाम व्हावा म्हणून. आणि त्यांची रजा संपली आणि मग त्या कामावर गेल्या, पण बोटं काही वळत नव्हती, त्यामुळे त्या कामाचा बट्ट्याबोळ झाला. कामं काही जमत नव्हती. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. आता दुखणं हत्तीच्या पावलाने आलं म्हणजेच काय, लवकर आलं, पण जाताना ते हळूहळू बसलं. पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोटं मोडू शकत नाही. राग आला तरी द्वेषानं घट्ट मूठ आळू शकत नाही. आणि बोट आपला हात दाखवत राहतच. आपल्याकडे प्रभाते करदर्शन म्हणण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे. आणि आता बोटाचं महत्त्वही समजलं आहे. आपल्याला असं वाटते की बोटं म्हणजे काय आहे, पण या बोटांचं सुद्धा आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. आणि बोटामुळे काय आहे, आपले सगळेच कामं काय होतात, अडून जातात. आपल्या शरीराचे जे काही सगळे अवयव आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे. कोणताही जरी अवयव आपल्याला म्हणजे समजा दुखलं, काही एखाद्या अवयव जरी दुखत असलं तरी आपण त्यापासून आपलं काय होते, काम अडून जाते. म्हणून बोटाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे.